असेल, मोदी सरकारच्या वतीनं 4 वेळेस पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आहे। जवळपास एका लिटर मागे 7 रुपये लिटर रेट वाढलेला आहे। तरी पण शेतकरी किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना डिझेल घेण्याची इच्छुक आहेत, पेट्रोल घेण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु ते पेट्रोल पंपावर उपलब्ध नाही। आज निरोग येत आहे जवळ पेरणी, आता जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होत्या शेतकऱ्यांच्या, त्याच्या पहिले शेतकऱ्याला जमिनीची पूर्ण मशागत करावी लागते आणि मशागतीसाठी आज आपण बघत आहोत की बैलगाडी आणि हे आऊत हे काल बाहेर झालेले आहेत। ट्रॅक्टरवर शेती पूर्ण अवलंबून आहे आणि त्या ट्रॅक्टरला डिझेल उपलब्ध होत नाहीये, पेट्रोल उपलब्ध होत नाहीये। त्यामुळे त्याचा निषेध म्हणून आम्ही याच ठिकाणी आज आंदोलन केलं आहे। पेट्रोल पंपावरती तुम्ही आला बैलगाडी, आम्ही शेतकऱ्यांना डिझेल घेऊन जाण्यासाठी आमच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल नाहीये, गाडीमध्ये डिझेल नाहीये, म्हणून बैलगाडीमध्ये आम्ही आलेलो आहोत, परंतु इथं सुद्धा डिझेल पेट्रोल पंपावर उपलब्ध नाहीये। त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आमचे पंतप्रधान अशा परिस्थितीमध्ये बाहेर देशामध्ये जाऊन मेलोडी चॉकलेट वाढत आहेत, एक हास्यास्पद बाब आहे आणि या पंतप्रधानांना आम्ही मागणी करतो की आपण राजीनामा द्यावा, ही जबाबदारी स्वीकारावी। पण वापरलेले वाटप केलेले ते त्यांनी म्हणजे अशी देशामध्ये भीषण परिस्थिती असताना त्यांनी परदेशामध्ये जाऊन मेलोडी चॉकलेट वाढत आहेत। आजपर्यंत मोदी सरकार हे मागच्या 15 वर्षापासून वेगवेगळे जुमले देऊ 15 लाख देतो, हे करतो ते करतो म्हणून चॉकलेट वाढत आहेत। त्याचे एक प्रतिकात्मक म्हणून आम्ही मेलोडी चॉकलेट वाढत केले आहे।